नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। ही केळीची बाग, हा केळीचा घड जो आहे तो बनाना हाऊस टिश्यू कल्चर केळी रोपांचा आहे आणि हा फक्त 10 महिन्यामध्ये आज हार्वेस्टिंग होत आहे। शेतकरी आहेत गणेश पंढरीनाथ काळे, गाव आहे वाडी कुरवली, तालुका आहे पंढरपूर आणि जिल्हा आहे सोलापूर। तर 10 महिन्यापूर्वीच काय जे व्यवस्थापन होतं ते सगळं व्यवस्थापन आजच्या या व्हिडिओमध्ये यांच्याशी आपण जाणून घेणार आहे। तुमचं पूर्ण नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा की। नमस्कार, माझे नाव श्री गणेश पंढरीनाथ काळे, राहणार वाडी कुरवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। बर, सगळं क्षेत्र किती आहे गणेश तुमच्याकडे? एकूण 30 एकर क्षेत्र आहे। 30 एकर। त्यात आत्ताच्या वेळेला कुठली कुठली पिकं आहेत? जास्त करून ऊसा क्षेत्र आहे। ऊस एक 20 एकर आहे आणि केळी आता ही 2 एकर आहे आणि बाकीच्या भुसार पिकं। बर, तर एवढ्या सगळ्या 30 एकर क्षेत्राला पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? पाण्याचा सोर्स मेन म्हणजे नदीचा मेन सोर्स आणि विहीर आहे, बोर आहे, स्वतःचे आहे। तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये ह्या क्षेत्रामध्ये केळी लागवडीच्या आधी काय पीक होतं आणि कसं कसं रान तयार केलं सांगा। पीक लावण्या अगोदर याच्यामध्ये गहू पीक घेतलं होतं। बर, आणि गव्हाचं उत्पादन निघाल्यानंतर परत लोटरने, त्यानंतर नांगरने चांगली मेहनत केली आणि लागवड करण्यापूर्वीच शेणखत टाकलं होतं। किती टाकलं त्यावेळेस? शेणखत 6 डंपिंग टाकले। किती एकर क्षेत्र आहे? 2 एकर। 2 एकर क्षेत्राला 6 डंपिंग शेणखत इथं वापरलं होतं। पुढं त्यानंतर केळीची लागवड 26 जून या रोजी लागवड झाली। बरोबर। आणि अंतर त्यावेळेस आपण काय ठेवलेलं आहे? ते अंतर 7-5 ठेवलं होतं। तर 7x5 वरचं हे अंतर आहे आणि 10 महिन्यामध्येच इथलं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे। जून म्हणजे मेच महिन्यात असं म्हणलं तर, आणि ह्याच्या आधी एप्रिलमध्ये हार्वेस्टिंग सुरू झालं। तर जवळजवळ 2 गाड्या एक्सपोर्टला गेल्या ना? 2। आपल्याला रेट काय मिळाला होता दोन्ही गाड्यांना? 14 रुपये रेट मिळाला। 14 रुपये प्रमाणे। एक सरासरी इथलं सगळं जे व्यवस्थापन आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत ह्या 10 महिन्यात निसर्गाकडनं काय प्रकोप झाला? म्हणजे लय वारं वादळ आलं किंवा असं काय, थंडी किंवा जास्त पाऊस असं काय झालं? थंडीत जरा थोडं वाढ मंदावली होती। म्हणजे थंडीचा जास्त प्रभाव तुम्हाला जाणवला। पण हे सगळं नियोजन सांगत असताना एक गोष्ट सांगा की ह्यात आंतरपीक काय घेतलं होतं आपण? आंतरपीक झेंडू घेतलं होतं। झेंडू किती, म्हणजे किती बाय किती अंतरावर कसे रोप टाकले ते अंदाज? 2 रोपामध्ये 1 झेंडूचं रोप लावलं होतं। बर, म्हणजे कसं आहे शेवट, शेतीचं उत्पन्न ही काय फिक्स गोष्ट नाही। जोपर्यंत खिशात पैसे येत नाहीत तोपर्यंत म्हणजे काय खरं नाही। आणि शेतकऱ्याचं एक प्रत्येक गोष्टीत कसं असतं, एक बी प्लॅन तयार असावं म्हणून त्यांनी झेंडूची लागवड केली। तर एक अंदाजे उत्पन्न काय झालं होतं का त्यातनं? कसं कसं झालं त्या स्टोरी सांगा, झेंडूची काय झाली? किती महिन्यात लावली? केळी असताना आपण झेंडू लावला होता? केळी लावल्यानंतर 1 आठवड्यानं झेंडू लावला होता। बरोबर। किती रोपं बसली होती सगळी? झेंडूची 2700 रोपं बसली होती। 2700। बर, मग त्याचं उत्पन्न काय कसं झालं का अंदाज तरी? त्यावेळेस मार्केट डाऊन होतं, खर्च निघून एक 25-30 हजार प्रॉफिट झाला होता। म्हणजे बरंच म्हणाले, म्हणजे असं काय नुकसान म्हणजे किंवा तोटा झाला नाही, त्यामध्ये फायदाच झाला। तर झेंडूची लागवड ही सोबत केल्यामुळं तिथं थोडस रेट करणं, त्यावेळेस काय रेट चालू होतं झेंडूचं? एक 10-15 रुपये। ते कमी असल्यामुळे नाही तर चांगलं 1 लाख 1.5 लाख रुपये तरी आरामात झाले, चांगला वेळ असता तर किती तोडे झाले झेंडूचे त्यावेळेस? 4-5 तोडे झाले। 4-5 तोडे झाले। आणि परत केळीला इफेक्ट होण्यापेक्षा म्हणून आपला विषय झाला काढून टाकला। म्हणजे एक ठराविक काळ आहे, म्हणजे लॉटरी सारखा खेळ आहे झेंडू। म्हणजे ह्यात आंतरपीक जरी घेतलं तुम्ही तर ते फिक्स मिळेल नाही मिळेल ह्याची गॅरंटी नाही, पण एखाद्या वेळेस लक लागला आणि रेट जर सापडला तर मग केळीचा सगळा खर्च सुद्धा त्या झेंडूवर निघू शकतो। पण दराकडनं एक 15-20 रुपयाचा रेट होता, त्यामुळे एवढे काही पैसे झाले नाही आणि 5-6 तोडे तो झेंडू आवरला। आणि सगळ्यात महत्वाचा तोच डिसिजन असतो, ज्यावेळेस केळीची रोपांची वाढ चालू असते आणि त्यासोबत जर झेंडू असेल तर वेळेतच झेंडूचं जर काढलं नाही तर मग काय होतं, त्या केळीवर त्याचा परिणाम होतो, म्हणजे वाढीवर। आणि एवढं सगळं असून सुद्धा आज 10 महिन्यात हार्वेस्टिंग होते, ही एकदम चांगल्या पद्धतीची बाब आहे। तर हे सगळ्या व्यवस्थापनात बेसल डोस किती वापरलेत आपण? आपले बेसल डोस 3 झाले। 3। तर आणि ड्रिपची खतं किती दिवसाच्या अंतराने सोडत होतो? 10 दिवसाच्या अंतराने सोडत। बर, आणि ह्याच्यावर घडावरच्या फवारणी किती घेतल्यात? फवारणी एक 6 फवारणी झाली। 6। तर जसं आपण सगळं उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, तर एकूणच साधारणपणे ह्या 2 एकराला काय रोपं असतील, काय खतं, काय फवारण्या, औषधं, लेबर,
एक अंदाजे किती रुपयेपर्यंत खर्च आला? साधारण एक 2.25 लाख रुपयेपर्यंत खर्च झाला. म्हणजे एकरी 1,10,000च्या आसपास धरून चालू आपण. हा, एकरी विक्रीला 1 लाख रुपयेपर्यंत खर्च आलेला आहे. मूळतः त्यात परत झेंडू पीक असताना सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग इथं डेव्हलप झाली आणि आता जर आपण खोडव्याची पिल्लं मला वाटतं चांगल्या त्या खांद्याला डोक्याला लागायला लागली तर हे सगळं नियोजन करताना म्हणजे हे काय निवड फक्त आमच्या केळीच्या रोपांमुळे हे सगळं होत नाही, की आम्ही जे टिश्यू कल्चरचा रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम करतो त्याच्यामुळे होत नाही. प्रत्यक्ष हे शेतकऱ्यांचे कष्ट पण तितकेच महत्वाचे असतात. शेवटी कसं आहे म्हणजे नुसते रोपांमुळे होत नाही, तुमच्या कष्टामुळे पण ह्या गोष्टी होत असतात साध्य करणं. एक चांगली केळीची बाग, एक्सपोर्ट क्वालिटीची केळीची बाग वजन 35-40 किलोची जर रास बागायची असेल तर गणेश हिंनी जे व्यवस्थापन केलेलं त्या पद्धतीनं जर खत पाण्याचं व्यवस्थापन केलं तर तुम्ही 10 महिन्यामध्ये, फक्त 10 महिन्यात म्हणतो मी परत एकदा, म्हणजे साधारणतः खोडवा आपला सुद्धा 10 महिन्यातच जाईल. म्हणजे 20 महिन्यात तर 2 पिकं आरामात सहज असायची जातात, सहज एकदम सहज. म्हणजे इकडे 18 महिन्यात एक उसाचा जास्त 2 पिकं जातात. आणि आजच्या वेळेला एक मनापासून तुम्ही सांगा, एक जनरली तुम्ही किती माल गृहीत धरला, म्हणजे शूटिंग काढतो म्हणून नाही, पण एक मनापासून सांगायचं की आपण किती माल ह्यातनं अपेक्षित ठेवलेला? या 27 रोपातून 60 टन माल फिक्स निघेल. 60 टन. मग आजचा 14 रुपये रेट आहे, मी म्हणतो 14 काय 12 किंवा 10 सरासरी आपण कमीत कमी धरू, मोठं कॅल्क्युलेशन नाही. 10 रुपयांनी जरी पकडलं तरी पण 6 लाख रुपयाची आरामात बाग होती. म्हणजे जास्तच होईल, पण सरासरी आत्ताच 2 गाड्या गेल्या 14 रुपये प्रमाणे. म्हणजे पहिली गाडी किती टनाची गेली? 9 टनाची. 9, आणि आजची पण एक तेवढीच झाला 8-9 टनाची. म्हणजे साधारणतः 20 टन माल तर इथंच झाला. 14 आणि 28 म्हणलं तर आज 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न आत्ताच इथं हातात आलेलं. अजून बऱ्यापैकी माल पाठीमाग आहे. तर हे सगळ्या नियोजनामध्ये एक गोष्ट अवलंबून आहे, हवामान आहे, त्यासोबत शेतकऱ्याचे कष्ट आहेत, पाण्याचं व्यवस्थापन आहे, जमिनीची ताकद आहे, इथली कष्ट करणारे राबणारे हात ते पण अत्यंत महत्वाचे असतात. आणि त्यासोबतच असतं की व्हरायटीची निवड. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आज एकदम चांगल्या पद्धतीची बाग ही गणेश पंढरीनाथ काळे, गाव वाडी कुरोली, तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर यांनी इथं बनाना हाऊसच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केलेलं. त्यास अशाच प्रकारच्या आणखीन नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी यानंतर पण आपण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद.